हाय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण अशा जागेला, अशा वस्तूला भेट द्यायला निघालेलो आहोत. ते एक प्राचीन मंदिर आहे. पांडवांकालीन बांधलेलं एक प्राचीन मंदिर आहे. साधारणतः 9व्या व 10व्या शतकातील हे मंदिर आहे. नागेश्वर मंदिर, नागिनीचं मंदिर बी बोललं जातं. हे आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर या गावात आहे. पाहू शकताय तुम्ही, बाजूलाच जाताना पिंपळगाव जोगा डॅम आहे. याचा बी सविस्तर व्हिडिओ आपण दिला होता आणि याचा पुढचा व्हिडिओ बी येणार आहे आपल्याला, जो पिंपळगाव डॅमचे जे दरवाजे आहेत पाणी सोडण्याचे, त्याचा बी व्हिडिओ तुम्हाला काही दिवसात येईल. बघू शकता, छान असं दृश्य आहे, खूप सुंदर असं. पहा. चला तर मित्रांनो, मग आता जाऊया. जे प्राचीन मंदिर आहे पांडवांकालीन, ते एक शिव मंदिर बघायला आपण निघालेलो आहोत. चला तर मग आता भेटूया. चला. खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे, खूप छान. एवढ्या उन्हात चाललंय पण ऊन लागत नाही. बघू शकताय आपल्या राईट साईडला पूर्ण डॅम आहे, पिंपळगाव जोगा डॅम जाताना तुम्हाला दिसत आहेत, पाण्याचं पात्र आहे. आणि लेफ्ट साईडला पूर्ण जमीन आहे, स्लम जमीन आहे, म्हणजे शेती करतात लोक. समोर बघू शकताय हरिश्चंद्रगडाचा डोंगर दिसतोय, बाजूच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा दिसतात. खूप सुंदर असं दृश्य आहे. मित्रांनो, आपण काही क्षणातच पोचतोय आता तिथे मंदिराजवळ. बघू शकता तुम्ही, थोड्याच वेळात पोचणार आहे. मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर काळू नदीच्या काठावरती बांधलेलं एक मंदिर आहे पांडवांनी. मंदिर बांधण्याची जो कालावधी 9व्या शतकात, 9 ते 10व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. खूप सुंदर असं, छान आणि खूप सुंदर शिल्पकला आहे. बघू शकता मंदिराची, खूप सुंदर असं कोरीव काम आहे. पूर्ण मंदिर शिळांमध्ये बनवलेले आहे.
बघा पोचलो आहेत आपण मंदिरापाशी. हा एक पूर्ण मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही. पूर्ण बाजूला जंगल आणि जंगल होते, हिरवी झाडी. फायनली भावांनो आपण मंदिरापाशी पोचलेले बघू शकता. मंदिराचा परिसर आहे खूप सुंदर असा. आणि या मंदिराच्या इकडे यात्रा असते महाशिवरात्री बघा. हाय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत हिरेश्वर येथील शिव मंदिर आहे, पांडवांकालीन मंदिर आहे. ते मंदिराला भेट द्यायला आलेलो. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेलं खिरेश्वर गाव, या खिरेश्वर गावाच्या इथेच हे मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही. मंदिर पुरेपूर दाखवायचा प्रयत्न करतोय आपण. पांडवांकालीन मंदिर आहे. लगभग 30% मंदिराची पडझड झालेली कालांतराने. बघू शकताय तुम्ही. पुरेपूर दाखवायचा प्रयत्न करू. पहा, हे आहे मंदिर. पांडवांकालीन जे मंदिर आहे त्याला बोलतात नागिनीचं मंदिर असं बोलतात. तर हे मंदिर आहे ते पहिलं बाहेरून दाखवायचा प्रयत्न करतो. पाहू शकता. खतरनाक हे काम आहे. कोरीव काम सगळं काही एकदम खतरनाक. बघू शकताय तुम्ही. 30% मंदिराची पडझड झालेली. ज्यावेळेस पांडवांनी बांधलं त्यावेळेचं काम तर खतरनाक, अतिशय खतरनाक असं काम असतं. पूर्ण शिळा आहेत. पूर्ण शिळांनी हे मंदिर बांधलेले. चौरस दगड एकदम. बघा, त्यावेळेस मशिनरी नव्हत्या तरी हे मंदिर बनवण्यात आले. खतरनाक असं कोरीव काम आहे. आणि पांडवांकालीन आहे. पाहू शकताय. बॅक साईड पाहू शकताय. बॅक साईड बघू शकता. खतरनाक कोरीव काम आहे. एकदम चौरस दगडांमध्ये बनवलेले हे मंदिर. या साईडला बघू शकता. सर्वांकडून सेम आहे. आणि हे काही ते बघा, हे उखळ आहे. शकता, पण आता ते तुटलं. या साईडने मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी एक बोगदा दिलेला आहे. रस्ता दिला कशासाठी काय माहिती. पण आतमध्ये मंदिरापर्यंत जातो तो. आणि हे बघा, हा पिंडी आहे. पांडवांकालीन जुने अवशेष आहेत. इकडे 3 पिंडी आहे. एक शिवलिंग आहे. आणि हे बघा, हे काम बघा. वरतून पालापाचोळा पडतोय. एकदम खतरनाक. बाजूची ही म्हणजे बनवलेली पिंड एकदम बघा कसलं खतरनाक शिवलिंग आहे बनवलेलं आहे. हे कोरीव काम बघा, किती सुंदर प्रकारचं कोरीव काम आहे. आणि आता आपण मंदिरात एंट्री करणार आहे. समोरच नंदी आहेत. मंदिराच्या समोर एक गणपतीची छोटीशी मूर्ती ठेवली पितळाची. गणपती आहेत आणि हे नंदी आहेत. बघू शकता. आणि हे आहे मंदिराची एंट्री.
स्टॉल आहे मंदिराचं. मंदिरात एंट्री केल्या गेल्या एक कासव ठेवलेलं आहे. म्हणजे कोरीव दगडात कोरीव येतो. आणि हे पहा, ही खरी कलाकृती पांडवांकाने बघू शकताय तुम्ही. आता जास्त पडझड झाल्यामुळे ना एवढं काही हे होत नाही, पण खतरनाक कलाकृती बघा. खतरनाक वरती बी बघू शकताय, पूर्ण लेण्या कोरलेल्या आहेत. पूर्णपणे लेण्या कोरलेल्या आहेत. या साईडला बी पुरं मंदिर. आणि कुठेच असा जॉईंट हा भाग नाही का, कुठे सिमेंट वापरलं नाही, कुठे काय वापरलं नाही. पूर्ण हे दगडावरती काम आहे. आत्ता थोड्या जागी जे गावकरी आहेत, या जे इथलं मंडळ आहे, त्यांनी थोड्या जागोजागी सिमेंट वापरलेले, जे म्हणजे हवा पडू नये या सपोर्टसाठी केलेले. आताही आपण मंदिरात एंट्री मारतो. मंदिरात एंट्री बघू शकतो. हे मेन शिवलिंग आहे मंदिरातलं. तुम्हाला बोललो होतो ना, तो एक रस्ता आहे, यो मला वाटते हवेसाठी दिलेला रस्ता, हवा आत यावी म्हणून. आणि हे शिवलिंग आहे, मेन शिवलिंग बघू शकताय तुम्ही. पूर्ण घ्यायचा प्रयत्न. आणि खूप सुंदर असं आहे. इकडे त्रिशूळ लटकावलेलं आहे, त्रिशूळ लावलेलं आहे. त्यानंतर इथे गणपतीचा फोटो आहे. आणि मेन जे मंदिराचं मेन काम आहे ते दाखवणार आहे तुम्हाला आता मी. बघू शकताय, खतरनाक कलाकृती, एकदम खतरनाक कलाकृती. बघू शकता तुम्ही कलाकृती कशी, एकदम खतरनाक असं काम आहे. त्याचे कोपरा बघितला ना, तो कोरलेला पूर्णपणे दगडात आहे, पूर्ण दगडाचं बांधकाम आणि खतरनाक अशी कलाकृती बघू शकता. एकदम छान आणि सुरेख असं काम आहे. आणि आता मुश्किल आहे, कोणीच करू शकणार नाही असं काम. एवढं मुश्किल काम आहे, एकदम खतरनाक काम केलेलं आहे. आणि कुठेच तुम्हाला जॉईंट दिसणार नाही. आता थोड्या चिरा पडलेल्या आहे, पांडवांखालील काम आहे. आणि ह्यात थोड्या चिरा पडल्यामुळे आता ते दिसते नाही. तर पूर्णपणे एक दगड होता आणि त्या दगडाला पूर्ण कोरलेले आहे पूर्ण मंदिर. बघू शकता तुम्ही. वरती दिसतंय का, वरती काय, वरचा गाभारा बी पोकळ आहे, पण जाता येत नाही तिकडे. खूप सुंदर आणि छान असं काम केलेलं आहे. बघू शकता, खतरनाक असं काम आहे. आणि हे बाजूचा परिसर किरेश्वर गावच्या ग्रामपंचायतीने इकडे हे सभागृह बांधलेले, 2-3 सभागृह, बाजूला 2-3 घरं बी बनवलेली मंदिराच्या याच्यात. खूप छान. आणि त्या साईडला बोललं तर इकडून हरिश्चंद्रगडावरती जायचा रस्ता आहे. या साईडला सरळ इकडून हरिश्चंद्रावरती गडावरती जाण्यासाठी रस्ता आहे. पूर्ण या डोंगरावरती जायचं ते रस्ता आहे. असं इकडून इकडे डोंगरावरती जाईल का मेन हरिश्चंद्रगड होऊ शकता. तुम्ही पूर्ण झूम करून दाखवले इकडून. आणि पायथ्याशी असलेलं गाव इथं आहे
खिरेश्वर गाव पण झाडांमुळे दिसत नाही. इकडे खिरेश्वर गाव आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला भेटूया.